नमस्कार. एक कलाकार एक संध्याकाळ या इन मेट्रो न्यूजच्या विशेष कार्यक्रमामध्ये मी उमाकांत चौंडे आपलं मनपूर्वक स्वागत करतो. एक कलाकार एक संध्याकाळमध्ये आपण आजपर्यंत अनेक दिग्गज कलावंतांशी भेट घेतलेली आहे. अर्थात ते कलावंत तसे आहेत आणि त्यांची कला लोकांपर्यंत पोचावी, त्यांच्या भावना लोकांपर्यंत पोचावा हाच एकमेव उद्देश या कार्यक्रमाचा असल्यामुळं एक कलावंत आणि एक संध्याकाळ या कार्यक्रमाला तुम्ही जो उत्स्फूर्त प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत ऋणी आहे. आज देखील आपल्या स्टुडिओमध्ये आपल्या विनंतीला मान देऊन असेच एक सच्चे आणि ख्यातनाम कलाकार या ठिकाणी आलेले आहेत. त्यांचं नाव आहे अर्थात नितीनजी खिल्लारे. नितीनजींचं मी सर्वप्रथम स्वागत करतो आणि त्यांचे आभारी मानतो की वेळात वेळ काढून ते या ठिकाणी आलेत. त्यांच्याशी आपण एक वेगळ्या पद्धतीनं बातचीत करणार आहोत. धन्यवाद सर. सर हे हाडाचे शिक्षक आहेत चित्रकलेचे, त्याचबरोबर ख्यातनाम ते कलावंत आहेत. तर पहिलाच प्रश्न असा विचारावा वाटतो, साहजिक आहे की चित्रकलेकडे ते कसे वळले किंवा चित्रकलेकडे त्यांना जावं असं का वाटलं सर? प्रथमतः धन्यवाद सर, मला इथे बोलवलात तुम्ही. चित्रकलेच्या क्षेत्रात घरामध्ये असा कलेचा कसलाहीच वारसा नव्हता. अच्छा. घरामध्ये कलेचा कसला वारसा नव्हता आणि माझे मोठे बंधू अधूनमधून चित्र काढायचे. अच्छा. आणि मग त्याच्याजवळ मी बसायचो आणि बसताना हळूहळू मला सुद्धा ती आवड निर्माण झाली. आणि आमच्या घराच्या समोर एक जोशी काका राहायचे आणि ते नेव्हीमध्ये होते आणि त्यांच्याकडे सोवियत रशिया सोवियत नारी अशी काही पुस्तकं यायचे, मासिक यायचे. बरोबर सर. आणि ते आम्हाला द्यायचे ते बघण्यासाठी. आणि त्याच्यामध्ये शेवटच्या पानावरती 1-2-3 चित्र असायची. मग ती निसर्गचित्र असतील किंवा व्यक्तिचित्र असतील. मग त्याच्यामध्ये एक चित्र होतं निसर्गचित्र आणि ते निसर्गचित्र मी त्याची कॉपी केली आणि ते माझ्या भावाला दाखवलं आणि ते माझ्या बंधूंनी त्याचं इतकं कौतुक केलं आणि त्याच्यानंतर मी ते चित्र शाळेत नेऊन दाखवलं. क्या बात आहे. आणि शाळेत नेऊन दाखवल्यानंतर तिथल्या शिक्षकांनी सुद्धा माझं खूप कौतुक केलं आणि तिथून खऱ्या अर्थाने माझा कलेचा प्रवास सुरू झाला. अच्छा. हो. म्हणजे असं घरात असं कुठलाही वारसा नाही, चित्रकार आहेत किंवा कोणी मोठं बंधू चित्रकार आहेत असं नाही, अजिबात नव्हतं असं. तरी देखील सरांनी मग या कलेकडे वाहत घेऊन आणि स्वतः कला शिक्षक झाले आणि एक मोठे कलावंत आहेत सध्या ते. तर यांचं नाव मी जेव्हा ऐकलं तेव्हा ते एका वेगळ्या कारणाने ऐकलं होतं. ते म्हणजे ज्येष्ठ आपले पत्रकार राजाभाऊ माने यांनी जेव्हा त्यांचे जे पुस्तक होतं ज्यांनी आभाळ कवेत घेतलं, राजाभाऊनी खूप सुंदर त्यामध्ये मांडणी केलेली होती. त्यांचे शब्द अप्रतिम होते. त्याचबरोबर त्या पुस्तकाला एक वेगळेपण आणण्यासाठी या चित्रकारांचं बहुमोल योगदान आहे असं स्वतः राजाभाऊंनी सांगितलेलं आहे. तर ती चित्र मी पाहिली होती सर तुमची. मी राजाभाऊंकडे विनंती केली होती की बाबा हे चित्रकार कोण आहेत किंवा काय. ती अप्रतिम चित्र होती सर त्यातली. म्हणजे ते जे पुस्तक होतं ज्यांनी आभाळ कवेत घेतलं, ह्या पुस्तकाचं म्हणजे एक चांगला कसलेला दिग्दर्शक आणि एक कसलेला अभिनेता जर एकत्र आले तर काय होऊ शकतं. बरोबर. असं त्या पुस्तकाविषयी परिस्थिती निर्माण झाली होती. आणि हे खूप चांगलं पुस्तक, एक चांगलं कार्य तुमच्या हातून घडलं सर. थँक्यू सर. त्याचबरोबर आम्ही देखील बातम्या लावल्या होत्या की तुम्ही राष्ट्रपतींकडे गेलात, राज्यपालांकडे गेलात आणि त्या ठिकाणी त्याचं प्रकाशन वगैरे. अगदी अगदी. काय सांगाल सर या सगळ्या प्रवासाविषयी? खरं तर दुरुक्कर सर जे आहेत लोकमतचे ज्येष्ठ पत्रकार आहेत, त्यांच्यामुळे माझी राजा माने साहेबांची भेट झाली. अच्छा. आणि भेटी दरम्यान मी त्यांना महावीर सरांना विचारलं की मला राजा माने साहेबांचं एक स्केच करायचं आहे. मग त्यांनी मला सांगितलं की ठीक आहे, काय हरकत नाही, करा तुम्ही. आणि मी स्केच केलं आणि एक दिवस राजा माने साहेबांना जाऊन ते स्केच दिलं. त्यांना ते इतकं आवडलं आणि त्यांच्या डोक्यामध्ये ह्या प्रोजेक्ट विषयी काहीतरी चालूच होतं. आणि त्यांनी त्यावेळेस निश्चित केलं की आतली पुस्तकातमधली सगळी रेखाटनं जी आहेत ती माझ्याकडूनच आणि ती पेन्सिलनीच करून घ्यायची असं ते निश्चित झालं. आणि तिथून खऱ्या अर्थाने तो प्रवास सुरू झाला. आणि साधारण 75 चित्र काढली त्याच्यामध्ये. त्यामध्ये अनेक दिग्गजांची अशी साधारण 75 चित्र मी काढलेली आहेत. सर तुम्ही जी रेखाचित्र केली ती आम्ही पाहिलेलीच आहेत. हो. आणि आपण थोड्याच वेळात दर्शकांना पण ती दाखवणार आहोत. तर ती काढत असताना म्हणजे प्रत्येकाचे फोटो तुम्हाला मिळाले किंवा काय कशा पद्धतीने प्रोसेस होती? हा, मला म्हणजे थोरे सर जे होते त्यांनी
मला त्या बऱ्याच कॅरेक्टरांची ज्याच्यामध्ये जी चित्र काढायची आहेत पुस्तकामध्ये त्यांनी मला ती काही चित्र सगळी उपलब्ध करून दिली आणि त्याच्यानंतर मग ह्या सगळ्या रेखाटनाला मूर्त स्वरूप आलं. अच्छा. जेव्हा हे सगळी रेखाटनं सगळ्यांनी पाहिली म्हणजे जे त्या पुस्तकात जे आभाळ खरंच कळत घेतलेली जी व्यक्तिमत्व आहेत त्यांनी स्वतः पाहिली, त्यांनी देखील त्या अगदी अगदी काय सांगा सर, काय भाव? मला खूप आनंद वाटला. काही जणांचे पर्सनली फोन पण आले मला आणि काहींनी पेंटिंग करण्याचं सुद्धा सांगितलं मला की आपण हे पेंटिंग करूयात वगैरे. अमोल जोशी सर असतील, बरेच असे बरेच जण आहेत त्या. आणि ज्यावेळेस ह्या पुस्तकाचं प्रकाशन राजभवनावरती झालं त्यावेळेस अगदी चंद्रकांत दादा पाटील असतील आणि लोकमतचे जे हे आहेत प्रमुख दर्डा साहेब ह्या सगळ्यांनी खूप कौतुक केलं. हो, एक अविस्मरणीय. आणि माझ्यासाठी हे सुद्धा एक खूप मोठी गोष्ट होती की राजभवनावरती एवढी सगळी 75 चित्र लावली गेली होती आणि राज्यपालांनी ही बराचसा वेळ देऊन ती सगळी चित्र पाहिली. म्हणजे तुमच्या आयुष्यातलं एक अविस्मरणीय क्षण होता. हो. आणि अशा थोर व्यक्तींची जी चित्रीकरण करायची तुम्हाला संधी मिळाली. असेच अजून मोठ्या मोठ्या व्यक्तींची चित्रीकरण करायची संधी तुम्हाला मिळावी ही सदिच्छा. त्याचबरोबर दर्शक हो, त्या पुस्तकातली जी त्यांनी चित्र काढलेली आहे म्हणजे रेखाचित्र ज्याला म्हणतात त्याच्यावर आपण एक नजर टाकणार आहोत. अप्रतिम अशी ही रेखाचित्र आपण पाहिलेली आहेत. तर त्याचबरोबर दुसरा प्रश्न मला त्यांना असा विचारायचा वाटतो की ही रेखाचित्र अर्थात पेन्सिलने काढलेली आहेत असं त्यांनी सांगितलं आहे. तर चित्रकलेमध्ये वेगवेगळे माध्यम कुठले कुठले असतात हे आपण नितीनजींना विचारणार आहोत. हो हो सर. चित्रकलेमध्ये सगळ्यात सुरुवातीपासून जर विचार केला तर पेन्सिल पासूनच आहे. अच्छा. पेन्सिल आहेत, रंगामध्ये मग ॲक्रेलिक रंग आहेत, वॉटर कलर आहेत, ऑइल कलर आहेत, पेस्टल आहेत. अच्छा. आणि सातत्याने ह्याच्यामध्ये नवीन नवीन इम्प्लिमेंट होत आहे, नवीन नवीन कलर येत आहेत बाजारामध्ये. बरोबर. आणि कलावंतांनी ह्या गोष्टी सगळ्या हाताळल्या पाहिजेत असं मला वाटतं. बरोबर सर. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक माध्यमाचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. अच्छा. जलरंगाचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे, ऑइल कलरचं एक स्वतःचं वैशिष्ट्य आहे. बरोबर सर. म्हणजे प्रत्येकाचं एक स्वतंत्र एक हे आहे. अगदी बरोबर. म्हणजे आपण जसं बघितले चित्र, आपण सर्वसामान्य दर्शक म्हणून जर बघितली तर कागदावर काढलेली चित्र आपण पाहिलेली असतील. काही असं म्हणजे मोठी लटकवलेली चित्र असतात, ती कॅनव्हासवर वगैरे काढली जातात. असे वेगवेगळे माध्यमं सरांनी हाताळली आहेत. सर त्यात तुम्हाला त्यातलं माध्यम कुठलं आवडलेलं आहे वैयक्तिक? मी अगदी सांगायचं म्हणजे की कॉलेज जीवनापासून मी ऑइल कलर माध्यम मला खूप आवडतं आणि ऑइल कलरमध्ये काम करण्यातली एक मजाच वेगळी आहे. अच्छा. हो. अक्षर म्हणजे खरं तर जलरंग सुद्धा खूप चांगले आहेत. कुठलंच माध्यम असं हे नाही आहे, पण मला बेसिकली स्वतःला जास्त ऑइल कलर आवडतं. हो. दर्शक हो, आम्ही ही सगळी त्यांची चित्र आम्ही त्यांच्या स्टुडिओत गेलो होतो त्यावेळेला आम्ही निहाळलेली आहेत. बरीच चित्रं आता त्यांची नाही आहेत कारण का ती विकली गेलेली आहेत. प्रदर्शनात ती चित्र दाखवता आली नाहीत आम्हाला, पण जी चित्र त्यांच्या स्टुडिओत होती ती चित्र आम्ही पाहिली. त्याची एक झलक आपण या ठिकाणी आता पाहूयात. दर्शको, तुम्ही बघितलं असेल माध्यम वेगळं वापरलं पण चित्रामधलं जे सौंदर्य आहे ते मात्र अबाधित राहिलेलं आहे. त्याचबरोबर पुढचा प्रश्न त्यांना असं विचारावं वाटतो की एवढी सगळी चित्र त्यांनी काढलेली आहेत, त्यातली काही चित्र आम्ही तुम्हाला आत्ता दाखवली तर चित्र प्रदर्शन भरलेलं असतं. बऱ्याच वेळा आपण बघतो की आर्ट गॅलरीजमध्ये लोक जातात आणि चित्र प्रदर्शनाचा आस्वाद घेतात. तर चित्र प्रदर्शन म्हणजे नक्की काय असतं सर, आणि तुमच्या चित्रांचं कधी प्रदर्शन झालं होतं? हो नक्कीच.
प्रत्येक कलावंताला वाटत असतं की आपली चित्र ज्यावेळेस संग्रही होतात, 15, 16, 20, मग त्याला वाटत असतं की हे कुठंतरी प्रदर्शित व्हावेत. बरोबर. आणि साधारण 2005 साली माझं पहिलं प्रदर्शन औरंगाबादच्या इंटरनॅशनल रामा हॉटेलमध्ये भरलं होतं. व्हेरी गुड. आणि योगायोगाने त्यावेळेस एकही चित्र माझं विकलं गेलं नव्हतं, पण मी खचून न जाता मी परत नव्या उमेदीने परत काम केलं आणि 2006 साली परत तिथंच प्रदर्शन भरवलं आणि साधारण माझी 7 चित्र तिथं विकली गेली. आणि कलावंतांनी आपली चित्र विकलीच गेली पाहिजेत हा अट्टास न धरता ती लोकांपर्यंत कशा पद्धतीने पोहोचतील आणि लोकांना त्याच्यातून आनंद मिळेल का, या गोष्टीकडे कलावंतांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे. तर साधारणतः सर एक कमर्शियल जे म्हणजे चित्र विकली जातात, चित्रकार चित्र विकतात, ही काय प्रोसेस असते किंवा सर ढोबळपणाने काय असते सर? साधारण कसं आहे की ज्यावेळेस तुम्ही चित्र काढता, साधारण त्याची थीम काय असेल, समजा निसर्ग चित्र असतील आणि ते त्याचं जर प्रदर्शन केलं, साधारण ते प्रदर्शन साधारण युनिक असावं. म्हणजे एका थीममध्ये जर काम केलं तर त्या थीमवरती सगळे पूर्ण चित्र प्रदर्शन असावं, जेणेकरून येणारे जे बायर आहेत, खरेदी करणारे जे लोक आहेत, कला रसिक आहेत, त्यांना ते फार सोयीचं होतं आणि साधारण त्याचा व्यवस्थित चांगला मोबदला तिथं आपल्याला गॅलरीतून मिळू शकतो. मग ही प्रदर्शनं म्हणजे मोठमोठ्या शहरात लागली पाहिजेत किंवा कसं काय असतं सर त्याचं? हां, म्हणजे आता ही प्रदर्शनं जी आहेत ती मोठ्या शहरामध्ये, साधारण मेट्रो शहरामध्ये जर भरवली तर त्याचं आउटपुट सुद्धा चांगलं मिळतं. कारण मोठ्या शहरामध्ये फायदा काय होतो की आर्ट गॅलरी सुसज्ज असते. अगदी बरोबर. आर्ट गॅलरी सुसज्ज असते, डिस्प्ले करायला खूप संधी असते, व्यवस्थित प्रेझेंटेशन व्यवस्थित झाल्यामुळं त्याची छाप समोरच्यावरती पडतेच. नक्कीच बरोबर सर. साधारणतः म्हणजे सांगायला आपल्याला अभिमान वाटेल की ज्यांनी चित्रकलेची उंची वाढवली किंवा चित्र विकली जातात, ती लाखोमध्ये विकली जातात, तसे आपले सोलापुरात म्हणजे सोलापूरचे सुपुत्र ज्यांनी सगळे जगभर नाव केलं ते M.F. हुसेन यांच्याविषयी काय सांगाल की ज्यांनी चित्रकलेला एक वेगळी उंची दिली किंवा एक चित्र असा प्रकार आहे? म्हणजे आम्ही ज्यावेळेस प्रदर्शन भरवतो वेगवेगळ्या शहरामध्ये, आता 2015-16 मध्ये माझं प्रदर्शन भोपाळमध्ये होतं, मध्य प्रदेशमध्ये. त्यावेळेस तिथे बरेच जुने सिनियर कलावंत सुद्धा आले होते. मग ज्यावेळेस त्यांना सांगितलं गेलं की मी सोलापूरचा आहे, मग त्यावेळेस M.F. हुसेन सरांबद्दल इतकं भरभरून बोललं गेलं, म्हणजे खूप अभिमान वाटतो त्यावेळेस. कारण एक वेगळ्या उंचीवरती कलेला त्यांनी घेऊन गेलं आणि खूप राष्ट्रीय दर्जा त्या कलेला प्राप्त करून दिला त्यांनी. त्याचा सार्थ अभिमान आहेच आम्हाला. येस सर. पुढचा प्रश्न विचारण्याच्या अगोदर आपण एक छोटीशी विश्रांती घेणार आहोत, पण त्याच्या अगोदर एक प्रश्न मला विचारायचा आहे की मी जेव्हा सरांच्या स्टुडिओमध्ये गेलो होतो, तिथली चित्र पाहिली, थोडा वेळ चहा पाण्याचा कार्यक्रम झाला आणि सरांना मी म्हटलं एक कुठलं तरी एक डेमो आपण घेऊया तुमचं करत असताना. सर म्हणाले डेमो काय, तुम्हीच बसा. आणि त्यांनी माझं एक व्यक्तिचित्र त्या ठिकाणी ऑन दी स्पॉट म्हणजे लाईव्ह पोर्ट्रेट त्यांनी केलं. तेही पोर्ट्रेट आपण पाहणार आहोत. आणि हे सगळं करत असताना सरांनी अतिशय कमी वेळात हे माझं पोर्ट्रेट काढलंय, याचा मला सार्थ अभिमान पण आहे आणि सरांचा मी आभारी पण आहे.
एक छोटीशी विश्रांती घेऊ आणि परत येऊ नितीनजीकडे आणि चर्चा करूयात. आता बातम्याच बोलतील. विषय विकासाचा असेल अथवा समस्येचा सवाल, इन मेट्रो न्यूज म्हणजे आपला आवाज. क्षेत्र असो कुठलंही, प्रसंग असो कुठलाही, आपला मुद्दा, आपले विचार, वर्तमानाची परफेक्ट खबरबात फक्त इन मेट्रो न्यूज वर गाजणार. रोखोक अन सडेतोड मांडणी, प्रभावी सादरीकरण अन वास्तववादी लेखणी. आपल्या न्यायासाठी, आपल्या हक्कासाठी, परिसराच्या प्रगतीसाठी, प्रत्येकाच्या जीवनासाठी इन मेट्रो न्यूज चॅनल, स्वतःची हक्काची वृत्तवाहिनी. इन मेट्रो न्यूज केवळ बातम्याच नाही तर विविध कार्यक्रमांनी परिपूर्ण असं चॅनल. मी अधिकारी बोलतोय. प्रत्येक कार्यालयाची माहिती दर्शकांपर्यंत पोहोचवणारा एक समाजविमुख तेवढाच माहिती प्रदान कार्यक्रम मी अधिकारी बोलतोय. दिलखुलास गप्पा, आपल्या कार्याचा ठसा उमटवणाऱ्या जिंदादिल व्यक्तींशी मनसोक्त आणि मनमोकळ्या गप्पा. गप्पातून उलगडत जाणारं त्यांचं व्यक्तिमत्व. एक लोकप्रिय कार्यक्रम दिलखुलास गप्पा. आमच्या सावित्री. महिला ही अबला नाही तर सबला आहे. महिलांच्या कार्यकर्तृत्वावर प्रकाश टाकणारा, महिला विश्व उलगडून दाखवणारा, महिलांच्या यशाचा सन्मान करणारा कार्यक्रम आमच्या सावित्री. एक कलाकार एक संध्याकाळ. चित्र, शिल्प, गायन, वादन, नाट्य, कविता अशा विविध क्षेत्रात आपला ठसा उमटवणाऱ्या कलाकारांसोबत त्यांच्याच कलेनं घेतलेला एक संवेदनशील आणि प्रेरणादायी कार्यक्रम एक कलाकार एक संध्याकाळ. ग्रेट भेट. समाजातील अतिउत्कृष्ट कार्य केलेल्या ग्रेट व्यक्तिमत्वांची भेट दर्शकांना करून देणारा एक सरळ पण दणदणीत कार्यक्रम ग्रेट भेट. विशेष संवाद. संवादातून माहिती मिळवत थेट दर्शकांपर्यंत पोहोचवणारा विशेष व्यक्तिमत्वांशी विविध विषयावर विशेष संवाद साधणारा एक माहिती प्रदान विशेष कार्यक्रम विशेष संवाद. केवळ विश्वासार्ह बातम्याच नाही तर एक परिपूर्ण चॅनल इन मेट्रो न्यूज. आपलं नेटवर्क, आपलं चॅनल. पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं कार्यक्रमामध्ये मनपूर्वक स्वागत. चर्चा चालू होती नितीनजीशी. चर्चा करतोय कलेविषयी. कलावंत म्हणजे एक नक्षत्राचं देणं असतं. म्हणजे जे कलावंत असतात ते असे नसतात की म्हणजे ज्या पद्धतीने आपण समजतो. त्यांना एक बॉर्न अँड ब्रॉट एक असं काहीतरी देणगी मिळाली असते असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि त्या कलेचं ते नंतर सोनं करतात. मग ती चित्रकला असो, शिल्पकला असो, वादन असो, गायन असो, नृत्य असो, कुठलेही असो. पण कलावंत हा कलावंत असतो. त्याच्या कलेला आपण रिस्पेक्ट देणं हे सर्वांचं कर्तव्य आहे असं मला वैयक्तिक वाटतं. त्याचबरोबर या चर्चेमध्ये पुढचा प्रश्न मला नितीनजींना असं विचारू इच्छितो सर की बऱ्याच वेळेला आपण कुठल्या तरी स्पर्धेत भाग घेतो. म्हणजे कुठल्याही स्पर्धेत कुठलेही कलावंत भाग घेतात. तर तुम्ही चित्रकलेच्या स्पर्धेत भाग घेतला असाल किंवा त्यामध्ये बक्षीस मिळालं असेल तर तुमच्या या प्रवासाविषयी काय सांगाल? चित्रप्रदर्शन भरवणं इथपर्यंत ठीक आहे. पण बऱ्याच वेळा की काही स्पर्धा असतात. त्या स्पर्धेमध्ये सुद्धा आपण उतरून आपण कुठे आहोत हे थोडंसं चाचपणी पण केली पाहिजे. म्हणून अशाच ठिकाणी अशा वेगवेगळ्या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. मग ती व्यक्तिचित्रणाची स्पर्धा असेल किंवा एखाद्या विषयासंदर्भातली स्पर्धा असेल त्या स्पर्धेमध्ये भाग घेतलं पाहिजे आणि आपलं चित्र पाठवलं गेलं पाहिजे आणि त्यातून बरंच शिकायला मिळतं.
आता 2015-16ला माझं कॅम्लिनसाठी पण चित्राची निवड झाली होती. तिथं माझं चित्र लागलं गेलं आणि योगायोगाने पहिल्याच दिवशी माझं चित्र विकलं गेलं होतं. क्या बात आहे सर, अभिनंदन. आणि मला आवर्जून कॅम्लिनच्या सगळ्या प्रेसिडेंट लोकांचा सगळ्यांचा फोन आला होता की म्हणजे अभिनंदन म्हणून. ते छान वाटतं. म्हणजे चित्र प्रदर्शनासाठी निवड, स्पर्धेसाठी निवड आणि त्यातून चित्र विक्री. क्या बात आहे. हो, साधारणतः सर मी स्टुडिओत आल्यावर तुम्ही सांगितलं की तुमच्या एका कलेला सुवर्णपदक मिळालं. हो हो. मग ते कुठली कलाकृती होती आणि जेव्हा सुवर्णपदक म्हणजे सगळ्यात सर्वोच्च पदक आहे ते, तर ते सुवर्णपदक मिळाल्यानंतर काय भाव सरांच्या मनात निर्माण झाले ऐकूयात त्यांच्याकडून. साधारण 400 ते 500 कलावंतांनी त्या स्पर्धेसाठी भाग घेतला होता. राष्ट्रीय स्पर्धा होती आणि त्याच्यामध्ये मी खूप विचार केला की काय करायचं, कुठलं चित्र काढायचं. मी माझ्या मुलाचं चित्र काढलं होतं. तो एका चेअरवर बसलेला आहे आणि तो आकाशाकडे बघतोय वरती. आणि मग तिथं विचार केला की नुसतंच वर का बघतोय, तर मी तिथं ती जी म्हातारी असते उडणारी कापसाची, ती मी दाखवली होती. आणि त्याच्याकडे तो इतक्या निरागसपणे बघत असलेलं मी ते पोर्ट्रेट केलं, त्याची रंगसंगती वगैरे. आणि इतकं अप्रतिम चित्र झालं आणि त्या 500-600 चित्रांमधून त्या चित्राची प्रथम निवड झाली आणि सुवर्ण पदक साधारण 25,000 रुपयाचं एक मानधन होतं त्याला, तेही मला मिळालं. आणि साहजिकच आहे, खूप आनंद झाला. अर्थात मानधन किती याला महत्व असतं कलाकारांना. अगदी खरं. धनापेक्षा मान देणं महत्व ते अपेक्षित असतात, त्यांना मान महत्वाचा असतो. बरोबर. तर मान तर मिळाला, सुवर्ण पदक मिळालं आणि विशेष म्हणजे तुम्ही आता बोलताना सांगितले ते तुमच्या मुलाचं चित्र पोर्ट्रेट केलं होतं. हे सगळ्यात जास्त आनंद वाटतो. तुम्ही सर कला शिक्षक आहात. हो हो. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांकडे बघतो आपण, त्यांच्याकडे पण तुम्ही जेव्हा क्लास वगैरे घेत असाल तर काही विद्यार्थ्यांकडे ते चित्रकला आहे असं तुम्हाला लक्षात येतं. हो हो. म्हणजे समजा एक 50चा वर्ग असेल तर 50 काय चित्रकार नसतात किंवा ते नसतात, त्यातले थोडीफार असतात. तर त्यांना ती हेरून तुम्ही चित्रकलेविषयी त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काय करता सर नक्की? खरं तर मी थोडंसं मागे येऊन बोलेन थोडंसं की मी ज्या शाळेमध्ये शिकलो, माझी शाळा लोकसेवा हायस्कूल शहरामध्येच आहे. कैलासवासी कर्मयोगी अंबादास धोत्रे सरांनी ती स्थापन केलेली शाळा. त्या शाळेत मी 1ली ते 10वी शिकलो. आणि मी शाळेमध्ये कलेमध्ये जसा जसा पुढे चाललो हे सरांनी मला पाहिलं. आणि त्याच्यानंतर मला सरांनी त्याच शाळेमध्ये नोकरी दिली आणि माझ्या कलेचा खूप मोठा प्रवास तिथून खऱ्या अर्थाने सुरू झाला. म्हणजे ज्या शाळेत तुम्ही शिकला त्या शाळेत तुम्ही आता शिकवतोय. आणि माझे जे गुरु आहेत उमेश चव्हाण सर, आणि ते माझ्या शाळेत सुद्धा आहेत आता सध्या. आणि त्यांचा सहवास मला आता अजून अखंड मिळतो. दुग्ध शर्करा योग. हो हो. आणि हे करत असताना म्हणजे मी त्याच शाळेत शिकलेलं असल्यामुळं आजूबाजूचा परिसर आणि पालकांमधले कलेबद्दलची काय ओढ आहे काय नाही आहे हे सगळं मला माहीत होतं. अगदी बरोबर सर. आणि मॅक्झिमम अशिक्षित पालक वर्ग असल्यामुळं, कामगार वर्ग असल्यामुळं फारसं कोणी येऊन भेटायचं नाही. मग मुलं चित्र काढायची त्यांची चांगली, पण मी मुलांना पाठवायचं की अरे तुझ्या आई वडिलांना बोलव, आपण त्यांना मला आई वडिलांना भेटायचंय. पण ते येऊन भेटायचे नाहीत, त्यांना थोडंसं ऑकवर्ड वाटायचं. आता काही विद्यार्थ्यांचं मी उदाहरण देऊ शकतो. कृष्णा कुचन म्हणून एक विद्यार्थी होता. आज तो ज्यावेळेस त्याच्यामध्ये कलेची इम्प्लिमेंट वाढायला लागल्यानंतर मी त्याला प्रोत्साहन दिलं, मी चव्हाण सरांनी वगैरे. मग त्याच्यानंतर त्याच्या आई वडिलांचा मात्र कल नव्हता की चित्रकलेच्या क्षेत्राकडे जावं. मग त्याच्या आई वडिलांना बोलवलं, त्यांच्या आई वडिलांना बोलवून कन्व्हिन्स केलं की हा खरंच नक्की पुढे जाऊन चांगला चित्रकार होईल. नाही ते होईल, पण पोटा पाण्याचं काय. मी म्हटलं पोटा पाण्याची पण व्यवस्था होईल, तो करेल, तुम्ही निश्चिंत राहा. हा आत्मविश्वास त्यांच्या आई वडिलांना दिला. कारण विडी कामगार होते त्यामुळं आणि एकुलता एक मुलगा होता. आणि त्याच्या आई वडिलांना त्या गोष्टी आणि शिक्षक सांगतायत म्हटल्यानंतर आई वडिलांनी सुद्धा आमच्यावरती विश्वास ठेवला. आणि आज तो मुलगा पुण्यामध्ये चांगला फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून काम करतोय. आज तिथं स्वतःचं फ्लॅट आहे, स्वतःचा स्टुडिओ आहे. आज तो पुण्यामध्ये वेल सेट आहे.
म्हणजे सर तुम्ही थोडंसं ते लक्ष दिलं आणि त्यांच्या पालकांना जागृत केलं त्याबद्दल धन्यवाद आहेतच सर तुम्हाला. परंतु आता जे पालक आपले ही काही चर्चा बघत असतील की ज्यांना असं वाटतं की आपल्या मुलाला थोडंफार चित्रकला येते, बरोबर, तर त्या पालकांविषयी तुम्ही काय सांगाल सर? बऱ्याच पालकांना मध्ये न्यूनगंड आहे की आपला मुलगा इंजिनियर म्हणजे कलेच्या क्षेत्राकडे कसं पाठवायचं. सगळ्याला वाटतं की आपल्या शेजारचा मुलगा इंजिनिअरिंगला गेलाय, आपला पण मुलगा इंजिनिअरिंगला जावावं, डॉक्टर व्हावं, अमुक व्हावं. पण कलेच्या क्षेत्राकडे पाठवण्याकडे मात्र फारसा कल दिसत नाही. मग त्यांना वाटतं की बाबा ह्याच्यामध्ये करिअर आहे का नाही. मी निश्चितपणे ठामपणे सांगू शकतो की कलेमध्ये खूप मोठं करिअरला खूप मोठी संधी आहे. एक तर स्वतःला ती कला तर तुम्हाला आनंद देणार आहे आणि तुम्हाला त्यातून पैसे सुद्धा मिळणार आहेत. आणि वेगवेगळे क्षेत्र आहेत. तुम्ही म्हणजे कमर्शियल चित्रकार म्हणून जाऊ शकताय. तुम्ही वेगवेगळे आता समजा आपण एक साधा मोबाईल सुद्धा जर घ्यायचा विचार केला तर त्याचा आकार त्याच्यावरती काय डिझाईन आहे तो कशा पद्धतीचा आपण बघतो. किंवा एखादं साधं छोटं कोलगेटचं जरी आपण काय घ्यायला गेलो तर त्याच्यावरची डिझाईन वगैरे बघून घेतो आपण की बाबा ते कसं आहे. पण हे करणारे जे आहे ते कलावंतच असतात. त्यामुळं कमर्शियल मोठ्या जाहिरातीमध्ये कलावंतांना खूप मोठी संधी आहे. तर पालकांना सांगू इच्छितो की तुम्ही त्याच्यामध्ये जर कलेची जर थोडीशी जर वाटले की तुम्हाला तो आहे त्याच्यामध्ये तर तुम्ही निश्चित त्याला प्रोत्साहन द्या. आणि ह्याच्यासाठी जी काही तज्ज्ञ मंडळी आहेत त्यांना भेटा तुम्ही आणि किंवा शाळेमधले जे कला शिक्षक आहेत त्यांच्याशी त्याची गाठ घालून द्या आणि तुम्ही चर्चा करा. अगदी बरोबर आहे सर तुम्ही जे सांगताय. आणि तुम्ही ज्या शाळेत शिकलात आणि ज्या शाळेमध्ये आता तुम्ही शिकवता त्या आजूबाजूच्या परिसरातील पालक जे आहेत ते थोडेसे वेगळ्या ह्याच्यातले त्यांच्यासाठी काय सांगाल सर तुम्ही? मग तेच त्यासाठी की पालकांनी काय करावं की शिक्षकांशी येऊन संपर्क साधावा. आणि घरामध्ये एखादा मुलगा चित्र काढत असेल तर खऱ्या अर्थाने प्रोत्साहन हे घरातूनच पहिल्यांदा मिळालं पाहिजे असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. म्हणजे त्याची चित्र त्यांनीच काढलेलं चित्र मला वाटतं 150-200 रुपयाची एखादी फ्रेम करून तेच चित्र आपल्या घरामध्ये लावलं पाहिजे. त्याला सुद्धा छान वाटेल की बाबा माझं चित्र लावलं गेलंय आणि मला माझ्या कलेला इथं वाव मिळायला लागलाय आणि ह्याच्यातूनच त्याची कला वाढत जाणार आहे. आता असं कोण बघण्यात तुमचे विद्यार्थी आहे का? म्हणजे असं आता कोविडच्या काळामध्ये शाळा बंद होते 1-2 वर्ष. तर त्याच्यामध्ये आम्ही ड्रॉइंगच्या विद्यार्थ्यांचं जे खरोखर व्यवस्थित खूप चांगले चित्र काढतात त्यांचा ग्रुप तयार केला आणि त्या ग्रुपवरती आम्ही काढलेली चित्र आणि ते काढलेली चित्र. आता काय झालं सुरुवातीला आम्ही जास्त चित्र पाठवायचो, आता आमची चित्र कमी वाटायला लागली. विद्यार्थी जास्त चित्र त्या ग्रुपवरती पाठवत आहेत आणि त्याच्यातून चर्चा होते. आता ओंकार वाघमारे नावाचा एक विद्यार्थी आहे. काय सांगाल त्याच्या? तू इतकं अप्रतिम चित्र काढतोय म्हणजे त्याला या कमी आता जस्ट 10वी पासआउट झालाय तो. तर त्याला कलेची इतकी मोठी जाण आहे, रंगसंगती हाताळण्याची हे. तर माझ्या डोक्यात आहे की त्याचं एक चित्र प्रदर्शन मी माझ्या स्वखर्चाने सोलापूरमध्ये करणार आहे आणि त्याला त्या क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी उपलब्ध करून देण्याचा माझा मानस आहे. तर तुमच्या माणसासाठी जे तुमचा माणूस आहे त्यासाठी आमचं सहकार्य कधी लागलं तर आम्ही तयार आहोत. त्याच्या प्रदर्शनाची काही पूर्वतयारी किंवा त्याची पूर्वप्रसिद्धी करायची असेल तर आमच्या या संस्थेतर्फे ती केली जाईल सर. मी तुम्हाला ग्वाही देतो. त्याचबरोबर सर आता थोडासा वेगळा विषय घेऊयात म्हणजे व्यावसायिक चित्रकार किंवा व्यावसायिक चित्रकला जे म्हणतात ते नक्की काय असतं की तुमच्यामध्ये कोणत्या पद्धतीची. आता समजा तुम्हाला जर वास्तववादी चित्रकार काढायची जर आवड असेल तर तुम्ही मग GD आर्ट आहे, MFA आहे, BFA आहे, अशा माध्यमातून तुम्ही मोठ्या कंपनीमध्ये सुद्धा लागू शकता किंवा फ्रीलान्स आर्टिस्ट म्हणून सुद्धा तुम्ही काम करू शकता. जर तुम्हाला कमर्शियल क्षेत्रात जायचं असेल तर कमर्शियल कॉलेज सुद्धा आहेत. पूर्वी थोडंसं कमी होतं पण आज कॉलेज सुद्धा वाढलेले आहेत आणि वेगवेगळ्या कंपनीमध्ये तुम्ही कमर्शियल चित्रकार म्हणून तुम्ही जॉब करू शकता. सोलापुरातील कला महाविद्यालयांविषयी काय सांगाल सर? सोलापूरमध्ये साधारण 2 कला महाविद्यालय आहेत. एक कुचनमध्ये जे कला व्यवसाय केंद्र म्हणून आहे ते कॅम्पसमध्ये आणि एक संगमेश्वर काडादी सरांच्या तिथे आहे. त्यांचं शिक्षण किंवा विद्यार्थ्यांनी तिथे जाऊन शिकलं पाहिजे यासाठी तेच की तिथं जाऊन शिकलं पाहिजे. म्हणजे जर कलेची आवड असेल तर निश्चितपणाने तुम्ही चित्रकलेच्या कॉलेजमध्ये जाऊन ॲडमिशन घ्या. म्हणजे
आणि असं मनात अजिबात संकोच बाळगू नका की हे शिकल्यानंतर आपल्याला काय जॉब मिळेल का नाही मिळेल, निश्चित सांगू शकतो. याच्यामध्ये हा विषयच इतका व्हास्ट आहे की तुम्हाला नक्कीच त्या सगळ्या वाटा तुम्हाला मिळतील. अगदी बरोबर. चित्रकार नितीनजी खिल्लारेंशी चर्चा ही असंच चालू राहावी असं वाटतं, परंतु वेळेचं बंधन असल्यामुळं आपल्याला इथं थांबावं लागेल. शेवटचा प्रश्न त्यांना विचारतो की सर, ही संपूर्ण जी कलाविश्व आहे याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तुम्ही स्वतः कलावंत म्हणून एक वेगवेगळ्या कलाकृती निर्माण करतात. एखादी कलाकृती निर्माण करण्याची प्रोसेस म्हणजे तुमच्या मनात येणं, मग तुमच्या डोक्यात येणं, ते पोटात जाणं, एक प्रसूती. अगदी 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 अगदी. आणि तुम्ही एखादी जी कलाकृती निर्माण करतात, ती कलाकृती पूर्ण झाल्यानंतर जेव्हा तुम्ही तिथं साईन सिग्नेचर वगैरे करता, बरोबर, तर त्यानंतर काय भाव निर्माण होतात सर तुमच्या मनात? खरंच आहे, ज्यावेळेस एखादं व्यक्तिचित्र किंवा वेगळ्या विषयावरचं चित्र ज्यावेळेस पूर्ण होतं त्यावेळेस एक वेगळं समाधान होतं की ते जसं एखादी वास्तू पूर्ण बांधून झाल्यानंतर आपण एखादी वास्तू शांती करतो, वास्तू शांती करताना जो त्या कर्त्या पुरुषाला जो आनंद होतो, तसाच एक प्रकारची ही पूर्ण निर्मिती होऊन झालेली असते. आणि मग त्याच्या खाली ज्यावेळेस साईन करतो त्यावेळेस भरभरून वाटतं की हे, कारण ती साईन नसते एक प्रकारची, ती त्याला एक असं पूर्ण आनंदाचा एक वलय असतो असं मला वाटतं. अगदी बरोबर सर. नितीनजी, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे वेळेचं थोडंसं बंधन आहे. वेळात वेळ तुम्ही काढलात आणि या ठिकाणी आलात, आमच्याशी बातचीत केलीत. परत एकदा आपल्याशी वेगळ्या विषयावर बातचीत करण्यासाठी आम्ही तुम्हाला निमंत्रण देऊया आणि एक वेगळा विषय घेऊन आपण या ठिकाणी येऊयात. तुम्ही या ठिकाणी आलात, एक कलावंत एक संध्याकाळमध्ये आपण सहभागी झाला, त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. इन मेट्रो न्यूजचे पण मी मनापासून आभारी आहे, कारण आमच्यासारख्या कलावंतांना इथे बोलवून हे जे प्लॅटफॉर्म दिलं, लोकांना बोलण्याची, तुमच्याशी संवाद साधण्याची संधी दिली, त्याबद्दल मी मनापासून आभारी आहे. धन्यवाद.